दुसरीकडे फक्त डोनाल्ड ट्रम्पच नाही तर अख्ख्या जगासाठी पुढचे 24 तास महत्त्वाचे आहेत, कारण इराण आणि अमेरिका यांच्यातल्या दुसऱ्या राऊंडची चर्चा या 24 तासात होणार आहे। ही चर्चा यशस्वी होते की अपयशी यावर जगाची आर्थिक घडी घडणार की पुन्हा बिघडणार हे ठरणार आहे। याच दरम्यान ट्रम्प यांच्यासमोर अगदी त्यांच्या देशातच एक नवं संकट उभं राहिलं आहे। पाहूया यावरचाच एक ग्लोबल रिपोर्ट। अखेर अमेरिका इराणमध्ये चर्चा होणार। बुधवारी दोन्ही शिष्टमंडळं आमने सामने। अमेरिकन उपाध्यक्ष व्हान्सही चर्चेत सहभागी होणार। बुधवारी सगळ्या जगाचं लक्ष हे पाकिस्तानातल्या हालचालींकडे असेल, कारण याच दिवशी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणची शिष्टमंडळं आमने सामने येणार आहेत। सोमवारी होणारी चर्चा अखेर बुधवारी होईल। बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत म्हणजे अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजेपर्यंतच युद्धविराम सुरू राहणार आहे। त्यानंतर मात्र हल्ले सुरू केले जातील असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा इशारा आहे। इराणसोबतची युद्धबंदी बुधवारी रात्री अमेरिकन वेळेनुसार 8 वाजेपर्यंतच राहील। माझे प्रतिनिधी पाकिस्तानच्या इस्लामाबादसाठी रवाना होणार आहेत। जर मुदतीपूर्वी कोणताही करार झाला नाही तर ती पुढे वाढवण्याची शक्यता खूपच कमी आहे। तेहरानसोबत करार होत नाही तोपर्यंत इराणची नाकेबंदी सुरूच राहील। दुसरीकडे या चर्चेत महत्त्वाची भूमिका असणार आहे ती अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांची। सोमवारी आलेल्या शिष्टमंडळात जे.डी. व्हान्स यांचा समावेश नव्हता। मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इराणी शिष्टमंडळानं सुरुवातीपासूनच जे.डी. व्हान्स यांच्या उपस्थितीसाठी आग्रह धरला होता। इराणी शिष्टमंडळातील महत्त्वाचे सदस्य आणि इराणच्या संसदेचे अध्यक्ष बाकेर घालिबाफ यांनी सुद्धा व्हान्स नसतील तर आपण चर्चेत सहभागी होणार नाही असं सांगितलं होतं। त्यानंतर आता जे.डी. व्हान्स बुधवारी पाकिस्तानात दाखल होतील। ते मंगळवारी संध्याकाळी म्हणजे भारतीय वेळेनुसार वॉशिंग्टन DC येथून निघतील। थोडक्यात काय तर व्हान्स पुन्हा एकदा अमेरिकन संघाचं नेतृत्व करतील। त्यांच्याबरोबर ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ, जावई जेरेड कुशनर हे देखील पाकिस्तानात दाखल होणार आहेत। याचाच अर्थ असा की दुसऱ्या फेरीत सुद्धा पहिल्या फेरीप्रमाणेच त्याच स्तराचा संघ असेल। चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची अनेक लष्करी विमानं आधीच पाकिस्तानात दाखल झाली आहेत। दुसरीकडे अद्याप इराणनं मात्र त्यांच्याकडून चर्चेत कोण असेल याबद्दल स्पष्ट माहिती दिलेली नाही। इराण अद्याप अमेरिकेच्या दबावाच्या रणनीतीचा निषेध नोंदवत आहे। इराणच्या संसदेचे अध्यक्ष गालिबाफ यांनी सोशल मीडियावरून अमेरिकेला इशारा दिलाय। ट्रम्प दबाव टाकून आणि युद्धविराम मोडून चर्चा करू पाहत आहेत। इराणला झुकावं लागेल किंवा युद्ध पुन्हा सुरू करण्याचे निमित्त मिळेल तशी तयारी अमेरिका करते आहे। मात्र इराण कोणत्याही धमकीच्या दबावाखाली चर्चा करणार नाही। गेल्या 2 आठवड्यात इराणनं युद्ध लढवण्यासाठी नवीन तयारी केली आहे असा दावा गालिबाफ यांनी केलाय। तर इराणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप इराणचं कोणतंही शिष्टमंडळ पाकिस्तानसाठी रवाना झालेलं नाही। आतापर्यंत तरी इराणकडून कोणतेही शिष्टमंडळ पाकिस्तानच्या इस्लामाबादसाठी गेलेलं नाही। प्रमुख किंवा पर्यायी कोणतेही शिष्टमंडळ रवाना झालेलं नाही। रविवारपासून इराणी अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। दबावाखाली इराण कोणतीही चर्चा करणार नाही। अमेरिकेच्या भूमिकेत बदल होत नाही तोपर्यंत चर्चा करणं कठीण आहे असं इराणी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। तर ट्रम्प यांनी या चर्चेबद्दल आणखीन एक मोठी माहिती देऊन टाकली आहे। जर चर्चा पुढे सकारात्मकरित्या गेली तर खुद्द ट्रम्प देखील या चर्चेत सहभागी होऊ शकतात। आपल्याला इराणी नेत्यांसह चर्चा करण्यात कोणतीही अडचण नाही असं ट्रम्प म्हणाले आहेत। मात्र सगळं लक्ष इराणच्या भूमिकेकडे आहे। अजून तरी इराण या चर्चेत सहभागी होणार की नाही हे अगदीच अटकळीवरतीच अवलंबून आहे। अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेच्या संदर्भात अस्पष्टता असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध अमेरिकेत वाढत चाललेला आहे। इराणवरती अमेरिकेच्या वतीनं इस्रायलच्या मदतीनं जो हल्ला करण्यात आला त्या हल्ल्याच्या पूर्वी अमेरिकन काँग्रेसची मान्यता घेण्यात आली नव्हती असाही आरोप होऊ लागलेला आहे। अमेरिकेनं इराणवरती ज्या कारणासाठी हल्ला केला, जे साध्य अमेरिकेला करायचं होतं ते साध्य अमेरिकेला करता आलं का आणि याचं कारण जे देण्यात आलं होतं ते कारण आणि साध्य यात समानता आहे का, म्हणजे ज्या कारणासाठी हल्ला केला ते साध्य अमेरिकेला करता आलं का हा प्रश्नसुद्धा सिनेटर्स मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेत विचारू लागले आहे। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध अमेरिकेनं इराणवरती केलेल्या हल्ल्यानंतर वाढू लागलेला आहे।
त्यामुळे अमेरिकेत सिनेटर्सचा आवाजही डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मोठ्याने होऊ लागलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर 28 फेब्रुवारी रोजी हल्ल्याचे आदेश दिले. त्याला त्यांनी युद्ध संबोधलं नाही तर लष्करी कारवाई म्हटलं. काँग्रेस म्हणजेच अमेरिकन संसदेच्या परवानगीशिवाय युद्धाचे आदेश देऊ शकत नाही. केवळ लष्करी कारवाई करू शकतो आणि तेही 60 दिवसांच्या मुदतीत ही कारवाई त्याला पूर्ण करावी लागेल. अन्यथा त्याला ही कारवाई किंवा युद्ध मागे घ्यावं लागू शकतं. अशातच आता ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकन संविधानातील 25वी घटना दुरुस्ती लागू करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. आम्ही अजून कलम 1 नुसार वागलेलो नाही. काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्यांच्या घटनात्मक जबाबदारीनुसार वागलं पाहिजे. त्यांनी अधिवेशन बोलवावं. हे वॉर पॉवर रेझोल्युशन म्हणून ठरवावं. अमेरिकन नागरिक आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींना काँग्रेसमध्ये बोलू दे. त्यांना ठरवू देत काय करायचं ते. या अध्यक्षांचं बोलणं आणि वागणं पाहता ते या पदासाठी योग्य नाही तसं दिसतं. ते आजारी आहेत असं जाणवतंय. विरोधक डेमोक्रॅटिक सिनेटर्सकडून सातत्यानं ट्रम्प यांच्या विरोधात संविधानाची 25वी घटना दुरुस्ती वापरावी अशी मागणी केली जाते. 1967 मध्ये 25वी घटना दुरुस्ती मंजूर करण्यात आली. अमेरिकन अध्यक्षपद रिक्त झाल्यास त्यावर उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया ठरवणारी ही घटना दुरुस्ती आहे. यात प्रामुख्यानं 4 कलमं आहेत. जर अध्यक्षाचा मृत्यू झाला, त्यानं राजीनामा दिला किंवा त्यांना पदावरून हटवण्यात आलं तर कलम 1 नुसार उपराष्ट्राध्यक्ष थेट राष्ट्राध्यक्ष बनतात. कलम 2 नुसार जर उपराष्ट्राध्यक्षांचं पद रिक्त झालं आणि राष्ट्राध्यक्ष नवीन उपराष्ट्राध्यक्षांची नेमणूक करतात, यासाठी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी आवश्यक असते. तर कलम 3 नुसार राष्ट्राध्यक्ष स्वतःहून लेखी घोषणा करून आपले अधिकार तात्पुरते उपराष्ट्राध्यक्षांच्याकडे सोपवू शकतात. जर राष्ट्राध्यक्ष काम करण्यास असमर्थ असतील पण स्वतःहून पद सोडत नसतील तर उपराष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळातील बहुसंख्य सदस्य मिळून त्यांना पदावरून हटवू शकतात. अशी तरतूद कलम 4 मध्ये करण्यात आली आहे. आजवर 25व्या घटना दुरुस्तीतील पहिली 3 कलमं वापरली गेली आहेत. मात्र आजवर 4थं कलम अंमलात आणलं गेलेलं नाही. मात्र सध्या अध्यक्ष ट्रम्प यांची अमेरिकेतली लोकप्रियता घटते आहे. केवळ विरोधकच नाही तर अनेक सत्ताधारी खासदारांनी सुद्धा त्यांच्या धोरणाचा विरोध केलाय. त्यामुळे जर इराणच्या युद्धात ट्रम्प यांना यश आलं नाही तर 1 मे पर्यंत त्यांना या युद्धाचा निकाल लावावा लागेल. अन्यथा ट्रम्प यांची पुढची वाटचाल काहीशी खडतर होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसरा कार्यकाळ हा अत्यंत वादग्रस्त राहिल्याची चर्चा जगभरात होऊ लागली आहे. एकंदरीतच अमेरिकेचं जे परराष्ट्र धोरण डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात राबवलं गेलं ते योग्य नसल्याची टीकाही होऊ लागली आहे. अमेरिकेचे अनेक मित्र देश जे आहे ते दुरावले गेलेले आहे. अमेरिकेनं गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीनं अनेक देशांवरती हल्ले केले त्याचाही विरोध अनेक ठिकाणून होऊ लागलेला आहे आणि या संदर्भात टीकाही मोठ्या प्रमाणात होत आहे. एकंदरीतच इराण आणि अमेरिकेची बुधवारी जी चर्चा होणार आहे ती जर निष्फळ ठरली तर जगात एक वेगळा संदेश जाऊ शकतो आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा जो विरोध होतोय तो आणखी मोठ्या प्रमाणात तो विरोध होईल. त्यानंतर ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी.